आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझी तयार झाला की बघायला हवं. परत चिडून बसला असे तर हे चिडतील आणि मला. संचिता, आजकाल तुझा सुजितच्या खोलीतला वावर खूपच वाढलाय ग. मम्मा, तो रेडी होत होता ना म्हणून त्याला हेल्प करत होते मी. हो का? काल रात्री कोणती हेल्प करायला गेलेलीस त्याला? मम्मा, सुजित माझा एकमेव क्लोज फ्रेंड आहे ना, आणि मी सुद्धा त्याची एकमेव क्लोज फ्रेंड. त्यामुळे दिवस काय आणि रात्र काय, त्याला जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा मी त्याच्याबरोबर असणार आहे, त्याची साथ द्यायला. कारण त्याच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मला. त्याचे मूड स्विंग, ते कसे सांभाळायचे हे सगळं माहिती आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना तो माझ्या बरोबर किती कम्फर्टेबल असतो. मला बरंच काही माहिती आहे, पण ते महत्वाचं नाही आता. संचिता, सुजित बरा आहे ना ग? म्हणजे तो तयार आहे का? मम्मा, तो केव्हाच रेडी होऊन बसलाय आतमध्ये. खूप एक्साइटेड आहे. मी घेऊन येते त्याला खाली. खरंच संचिता, तू आहेस म्हणून मला त्याचं टेन्शन नाही अजिबात. तूच सांभाळू शकतेस त्याला. त्याला घेऊन या खाली पटकन. हा, इथे बस. मॅडम, इथे का बसायचं? तू नवरी आहेस ना, मग नवरीने लग्नाच्या मुहूर्तापर्यंत गौरी हार पुजायचा असतो. म्हणजे ही देवाची मूर्ती आणि ह्या अक्षता. आणि पूजा झाल्यानंतर एक एक अक्षता देवाला व्हायच्या, नामस्मरण करता करता. कुणाशी बोलायचं नाही, कुणी आलं तर लक्ष द्यायचं नाही, कळलं? जोपर्यंत गुरुजी बोलवत नाही तोपर्यंत इथून उठायचं नाही. तू पूजा सुरू कर, मी तोपर्यंत बाहेर जाऊन बघते काय काय तयारी झाली ती. मॅडम, हा बरं झालं येळेत आला. मला लय टेन्शन आलं. चला चला शिंदे, काम झालंय. चला. काय रे, कोण आहात तुम्ही? सकाळ सकाळ इकडे काय करताय? कोणाला भेटायचंय? ते सोनोग्राफी सेंटर शोधत होतो. जय आंबे सोनोग्राफी का? हा तेच जय आंबे. तेव्हा काय ते इथे नाहीये, तिथून पुढे जा आणि लेफ्ट घ्या, तिथे आहे, कळलं? अच्छा, तिकडे आहे का? आम्हाला वाटलं इकडे. हा, जय आंबे. चला. पोलीस? चहा नाश्ता घेतलात ना तुम्ही? हो सर. सर, तुमच्या मुलाचं लग्न होतंय आता, तर काय सांगाल त्या लग्नाबद्दल? आता ह्या लग्नाबद्दल आम्ही स्वतः काय सांगणार? लोक खूप बोलतायत, आमच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय, आणि म्हणूनच हे लग्न जगावेगळं आहे. मला सांगा, आजवर तुम्ही एकही असं उदाहरण बघितलंय का की कोणत्या नेत्यानं, मग ते सत्ताधारी पक्षातला असो किंवा विरोधी पक्षातला, त्यानं एका बिन लग्नाच्या गरोदर असलेल्या मुलीशी आपल्या मुलाचं लग्न लावून दिलंय? असं उदाहरण तुम्ही बघितलंय का? नाही सर. म्हणूनच हे लग्न खास आहे. खरं म्हणजे ह्या इतर राजकारण्यांनी आमच्याकडून आणि तरुण पिढीनं सुजितरावांकडनं प्रेरणा घेतली पाहिजे पीडित मुलींच्या उद्धाराची. हे लग्न हे उदाहरण आहे पुरोगामी विचार आचरणात आणायची, पीडित मुलींच्या कल्याणाची.
आणि म्हणूनच आम्ही आमची होणारी सून जी आहे स्वानंदी, ती ज्या फॅक्टरीमध्ये काम करत होती ती फॅक्टरी आम्ही तिच्या नावावर केलेली आहे. आणि हे त्याचे पेपर्स. हे बघा, स्वतःच्या डोळ्यांनी बघा तुम्ही. रेकॉर्ड करताय ना? काय जनतेचे सेवक म्हणून आम्हीच आदर्श ठेवायला नको का? अहो, बोलणारे खूप असतात, पण आम्ही आमच्या कृतीतून हे करून दाखवलेलं आहे. अरे वा, आजही सगळे हजर आहे तिकडे. साहेबांना तुम्ही सोडत नाही अजिबात. चहा घेतला का सगळ्यांनी? हो मॅडम. ठीक आहे, सगळ्यांनी आज जेवूनच जायचं. आमच्याकडे जेवणाला आज वेगळे वेगळे प्रकार आहेत. ह, पोटभर जेवा. हो मॅडम, नक्कीच. थँक्यू. थँक्यू मॅडम. साहेब, आम्हाला सुजित साहेबांना भेटायला आवडेल आणि त्यांचं मनोगत पण ऐकायला आवडेल. हो, नक्की नक्की भेटा ना तुम्ही त्याला. लग्नाची गडबड आहे, जरा ते होऊन जाऊन दे, मग मी स्वतः सुजितला तुमच्या समोर घेऊन येतो. ठीक आहे. ठीक आहे, चला चला आता प्रश्नपुरे. आज दिवसभर इकडेच आहात, नंतर प्रश्न विचारा. हा, चला आता लग्नाची वेळ आली. हो हो हो, तुम्ही इथेच थांबा. काही लागलं तर सदाला हाक मारून सांगा. ठीक आहे. या. हो, मला कशाला आणलं तिकडे? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. याद या. स्वानंदी, काय झालं साहेब? काही काम होतं का? महत्वाचं काम आहे म्हणूनच तुला तुझ्या तयारीत डिस्टर्ब केलं आम्ही. महत्वाचं काम म्हणजे? या लग्नानिमित्त आम्हाला तुला एक सरप्राईज भेट द्यायची आहे. सरप्राईज भेट? ज्या कंपनीमध्ये तू काम करत होतीस त्या कंपनीची मालकीण करणार होता मी तुला. ठीक आहे, सरप्राईज भेट घे. बघ तरी, वाच वाच आणि सांग कसं वाटतंय. काहीतरी काय? फॅक्टरी तिच्या नावावर कशाला करायची गरज होती? हो, सोन्याचा दागिना दिला असता तरी चाललं असतं. नाहीतरी लायकी तीच आहे तिची.